हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. आज रविवार आहे आणि आम्ही आलो इथं कोंबड्याकडं बघा. त्यांना औषध घालायचं आहे त्यामुळे बघा औषध आणलेलं आहे. काल जरा वाढ होईना झालंय म्हणून वाढ होण्यासाठी आणि काय कशासाठी जरा जरा वाढ होऊ दे म्हणून जरासं ते पाय जरासं ते वाकडं व्हायला. जरा पाय जरा त्यांचं हे व्हायला लागल्यात त्यामुळं आणि वाढ होण्यासाठी औषध आणलेलं आहे बघा. धान्य टाकलेलं आहे खायला लागल्यात बघा. हे बघा औषधचं नाव आहे आणि किती लिटर 20 लिटर पाण्यामध्ये तिकडे 20 लिटरचं गाडी आहे. 20 लिटर पाण्यामध्ये किती घालायचं आहे ते पण सांगतो तुम्हाला. 20 मिली 1 लिटर पाण्याला 1 मिली म्हणजे 20 लिटर पाण्याला 20 मिली घालायचं. चमचा आहे बघा. हे 5 मिली मावतं म्हणून सांगितलं ते ह्याच्याने घालायचं. ಮಾಡ್ಬೇಕು त्या चमचाने 4 चमचा घातलेला आहे. ते 4 चमच्यानं झालं 20 लिटर पाण्यामध्ये 20 मिली झालं. ते एका चमच्यात 5 मिली मावतं म्हणून त्याने सांगितलं. इकडं औषध देणाऱ्याने सांगितलं आता झालंय. आता पाणी घालायचं त्यांना. इकडे बघा हा ब्लॉग आहे शनिवारचा आणि मगाशी होतं ते रविवारचा ब्लॉग. हे शनिवारचा ब्लॉग आहे आणि इकडं मी बघा सगळ्यांनी मिळून ते ऊसाचं कांडी तोडा लागलो आहे. मी सगळ्यांनी सकाळी म्हणजे आता वाजले 9 वाजलेलं आहे. तर बाबा आणि ताई दादा मी पवन सगळ्यांनी ते तोडा लागलो आहे बघा. आम्ही 2-3 दिवसात ते संपवायचं आहे. खालचं पण आहे अजून ते पण करायचं आहे. ऊस गेल्यावर सगळं कसं मोकळं दिसायला लागलं. शेतातलं काम कसं आज दिवसभर काम नाही म्हणायचं नाही. काम असतंच तेवढं वेळ काढून ऊन झालं की नाही काम होत नाही. म्हणून सकाळचं लवकर शेतात गेल्यानंतर जरा काम होतं. त्यामुळं आम्ही घरातलं लवकर आवरून सगळ्यांनीच आलेलं होतं. चाललं आहे बघा सगळ्यांचं काम. आता चाललो आहे घरला. जेवायला झालं आता 1 वाजलेला आहे. जेवायला सुट्टी. आता चाललो आहे आम्ही घरला.
हा बघा आमचं वरणात कसं फुलं सुटलेलं आहे बघा. वरण पण व्हायला लागलंय. तुम्हाला जवळून दाखवतो नंतर. आता जाऊन जेवायचं आहे. भूक लागलेली आहे. बघा ऊन कसलं आहे. इकडं बघा आम्ही घरला आलोय आणि इकडून तिकडं शेळी बसलेलं आहे. शेळीला आता पिल्लू होणार आहेत. पोटात दुखायला लागलंय, ओरडायला लागले. ते पिल्लू झाल्यावर काय झालंय तुम्हाला दाखवतो. इकडं बघा आपल्या शेळीला पिल्लू व्हायला लागले. हे 3 आहेत आणि खूप त्रास व्हायला लागलाय बघा. ओरडायला लागले शेळी. इकडं ताई बसलेला आहे. पिल्लू झाल्यावर तुम्हाला मी दाखवेन काय झालंय ते. झालं आमच्या शेळीला पिल्लू. हे बघा काय आहे. गुंड्याची बहीण. शेळी गुंड्याची बहीण आहे. शेळी आहे. शेळी एक तर झालं शेळी. आम्ही सगळ्यांना शेळीच पाहिजे होतं. हे बघा पिल्लू झाली. इकडे बघा या आहेत आमच्या सासूबाई. म्हणजे चुलत सासूबाई आहेत. त्यांनी गावात राहतात आणि त्यांचं शेत पण आता आमच्याजवळ म्हणजे आपल्या शेजारीच आहे. मग आज आहे अमावस्या. म्हणजे अमावस्या आहे त्यामुळं शेतात पूजा करून आणि स्वयंपाक त्यान करून म्हणजे पोळ्या करणारे काय असं जेवण करून शेतातलं पूजा करून नैवेद्य दाखवून आणि जे शेतातलं जेवण करून येतात. मग त्यांनी सकाळीच लवकर घेऊन आले. म्हणजे लवकर म्हणजे सकाळी आले नव्हते त्यांनी. दुपारी आता 2 वाजलेलं होतं. मग तेव्हा आले त्यांनी. सकाळचं सगळं त्यांच्या घरातलं आवरून मग 2 वाजता आलेलं होतं त्यांनी. आणि आम्ही पण सगळ्यांचं जेवण झालेलं आणि ताई त्यांनी गेलीत आत्नीला. स्वातूकडं जाणार होती त्यांनी आणि घरातलं सगळं आवरून त्यांनी तिकडे गेलीत. आणि मी एकटे म्हणजे मी आणि पवन दादा त्यानं होतं. मग आम्ही म्हटलं चला, आम्हाला म्हटलं चला पूजा करून येऊया म्हणून. मग मी आणि त्याने सासूबाई आलं येऊन तिथं बोर म्हणजे इथं बोर आहे. बोरच्या खाली एक दगड ठेवलेला आहे त्याने म्हणजे दर अमावस्याला पण पूजा करतात. आमचं बोरचं आम्ही सकाळीच पूजा केली होतं. म्हणजे मी सकाळचं स्वयंपाक त्यानं आवरत होतो. ताई दही भात करून म्हणजे दर अमावस्याला बोरचं आणि सगळीकडं दही भात शिंपडवायचं असतंय. ते सगळं नारळ त्यानं वाढून ते सगळं सकाळीच करून आलेली होती ताई आमच्यातलं. आणि त्यांनी सासूबाई आलेत. मग त्यांनी म्हटलं पूजा करतोच म्हटल्यावर मी पण पूजा केलं इथलं सगळं. आणि कसं आहे आपल्याकडं कर्नाटक म्हणजे ह्या अमावस्याला शेतात पूजा करून आणि काय म्हणजे स्वयंपाक भरपूर करून सगळीजण शेतात बसून जेवून जातात. आम्ही शेतात बसून खायला लागलोय बघा. या आमच्या सासूबाईनं कडबू घेऊन आल्यात. आमच्याकडं ह्या अमावस्यात शेतात पूजा करून तिथंच शेतात बसून जेवून जातात. म्हणून आम्ही इथं बसलोय बघा. ताई त्याने गेल्यात गावात म्हणून त्या दोघी नाहीत. पवन आणि मी आणि हे आमच्या सासूबाई. या तुम्ही पण जेवायला. या जेवायला. आता वाजले 4 आणि तिथं शेतात पूजा त्यानं करून आलो आम्ही. तसंच बसलो आणि शेळीला पिल्लू झालेलं आहे आज दुपारी. तेच बघत बसलेलो आम्ही. त्यात वेळ कसं गेलं कळलंच नाही आहे. आणि आता संध्याकाळची कामं स्वयंपाक रोजचा आहेत ते. आणि आता व्हिडिओ मी इथेच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.